नमस्कार मंडळी, मी सुधीर कुळे, SK सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता ही सराई संपल्यानंतर म्हणजे पावसाळा संपल्यानंतर भात वगैरे नाचणी चालू झाल्यानंतर लगबग असते ती झाडं कंपाऊंड असतं आपले कलमं झाडं काजू त्यांच्यामधलं गवत काढण्याचं. आता आम्ही रानामध्ये आलेलो आहोत. बघा, रानामध्ये आलो तर मागे येऊन गेलो 5-6 वेळा. राख्यात सुद्धा गवत काढलं. त्यावेळेला काजूंकडे लक्ष दिलं, बघितलं तर आमची घरवाली पण म्हणाली की नाही, यंदा आपले बरोबर नाही काजू. तिला म्हणालं हो, आता गवत काढलं होतं समजेल आपल्याला कसं. तर आम्ही आता आलो तिथलं. तिघी काल अर्धा तास पाऊण तास आली होती. वरचा एक बांध आहे त्यातलं गवत काढलं. काल आली, तिथलं एक गवत काढलं थोडंसं. आणि आता आम्ही आलो 3-4 झाली. 1 तासभर काम करून आम्ही घरी जाऊ. मशीनसुद्धा आणली तिला. किती काम होतं ते शेती थोडंसं कमी आहे, तर शेताऱ्यांना देऊन टाकलं थोडं त्यांचं काम आहे ते किती होते बघूया. तर बघा, आलो आहे हे इकडे. आल्यानंतर मन प्रसन्न झालं, कारण या पावसाळ्यामध्ये काजू चांगले वाढलेत आणि बघितलं मन खूप झालं. मेहनत घेतली, त्याचं काहीतरी चीज झालं आणि फळाला आले ते थोडेसे घट्ट झालेत काजू तेव्हा. पण छान वाटते. अजून थोडं काढायचं आहे. थोडंसं तो जो खालचा पान आहे ना, तो काढायचा. दाखवतो त्या आमच्या घरवाल्याकडून हे नंतर दाखवा, आधी नका. तरी बघा, हे तुम्ही काढलं तो काल परवा काढलं आहे, काल काढलं. तर थोडा वेळ दाखवतो आम्ही. तर गवत आहे ना, हे कसे झाडं असतात. आणि झाड हे एकाच ठिकाणी होतं इथे, ते तोडलं मी आता. हे गवत आहे, तुम्ही काढून टाकलं म्हणजे तुम्हाला दाखवतो हे तिकडे घालतो. ठीक आहे, थोड्या वेळाने दाखवूया. मस्त असं गवत काढल्यानंतर एकदम मस्त वाटतं. तर मंडळी, हे आम्ही काजूचं जे जागा आहे तिथली जागा आम्ही साफ करायला आलो होतो. जवळजवळ पूर्ण मी सर्वच साफ केली आहे. दाखवतो एक घरचं पक्ष्याचं रानातल्या पक्ष्याचं. तर ते असं छान वाटतं. ते पेटवलेलं आहे गवत, तिथे पण पेटवलं. आणि आता फिरायला एकदम बिंदास येऊ शकतो, म्हणजे भीती नाही वाटू शकत, कारण सगळं क्लीन दिसतं. एवढं गवत बघा, एवढं उंचावरती आहे ते गवत. एवढं उंच वाढलं होतं, हे गवत अडकले काढावं लागतं, नंतर मग वाळू धरते. ठीक आहे, हे बघा, हे जे काजू लावले होते बिया लागल्या त्या बघा, दिसत आहेत का? बिया लागल्या तिकडच्या गड आहेत. तरी 8-15 दिवसांनी आपल्याला बिया खायला मिळणार आहेत. मोठे मोठे झालेले आहेत. ठीक आहे, तर ही जवळजवळ आमचे 10-12 दिवस गेले या काजू साफ करण्यासाठी दोघांचे. अर्धा दिवस आम्ही यायचो आणि एक दिवस 3 माणसं घेतलेली. तर हे बघा, अरे हे बघा, छान आले आहेत बिया. अरे बापरे, हा कलमाला वाफ लागली. हे बघा, तरी सांभाळून गवत एवढं उंच ठेवून सुद्धा वाफ लागली. ठीक आहे, असं पण जे काही मेहनत घेतली त्याला यश आलेलं आहे. आता असं की खूप आनंद होतो मनाला. मन असं आनंद होऊन जातं. जास्त फिरायला वाटतं बघा. काय बिया पायाखाली काय आहे असं वाटत नाही, भीती वाटत नाही, म्हणजे येण्यासाठी किंवा परत पिण्यासाठी. एक कलमं लावले त्याला 1-2 वर्ष पाणी घालावं लागेल. त्यासाठी काहीतरी दिवस चालू आहे, बघूया होते का योजनेतून. कसं वाटते बघा, छान वाटते ना.
मोहर दाखवतो तुम्हाला. रायवळी आंबा आहे तो किती आला आहे बघा यावर्षी. मोहर कसा आहे दिसतो का? काय फुटला आहे बघा एकदम. मोहर जबरदस्त फुटला आहे. फ्रंट कॅमेरा दाखवू का? नको, खालून दाखवतो तुम्हाला. खालून दाखवून ते बांध आहे करायला लागेल. ते बघा दिसतो हा रायवळी आंबा आहे पण गुळासारखा गोड आहे. खायला मस्त आहे. एवढा मोठा मोठा फळ आहे त्याचं. तर ठीक आहे मंडळी, आता थकवा वाटला आहे, पाणी पितो आणि थोड्या वेळ आम्ही घरी निघतो कारण हे काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. 6 कलमं आहेत ती यावर्षी लावली पावसामध्ये. काढतो म्हणजे तोडून टाकलेलं ओढलेलं आहे, काय हरकत नाही. भूल गेली तोंडामध्ये त्यामुळे तोंडाला सगळं सुट्टी सुट्टी आहे. तर ठीक आहे मंडळी, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला खूप धन्यवाद आपले. तर मंडळी ठीक आहे, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलाच आपले खूप धन्यवाद. कंपाऊंडमधून आता आम्ही निघतो.